अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता नुकताच प्रकट दिन जवळ आलेला आहे. 20 मार्चला आहे प्रकट दिन. तर त्यानिमित्त बऱ्याच जणांनी 1 लाख श्री स्वामी समर्थ या जपाची सेवा, तर कुणी स्वामी चरित्र सारामृत प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची सुद्धा सेवा करणार आहेत. तर अशा बऱ्याच सेवा बरेच जण करणार आहेत. तर आपण सुद्धा आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृत प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची सेवा. तर बघा, ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे 19 फेब्रुवारी ते 20 मार्च. म्हणजेच 19 फेब्रुवारी म्हणजे उद्या गुरुवारपासून ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे ते प्रकट दिनापर्यंत, म्हणजे 20 मार्चपर्यंत. आता समजा काही महिलांना काही अडचणींमुळे जमणार नसेल उद्या करायला, म्हणजे उद्याच्या येणाऱ्या गुरुवारी काही सुतक विटाळ अडचणी असेल, तर तुम्ही तुमचे बरोबर 21 दिवस होतील ह्या हिशोबाने पण तुम्ही करू शकतात. पण माझा व्हिडिओ लवकर बनवण्याचा उद्देश असा की आता बऱ्याच महिलांच्या काही अडचणी असतात. सुतक विटाळ असेल किंवा घरात लग्न सराई असेल किंवा कुठे गावाला जायचं असेल, मग तुमचे जरी काही दिवस त्यातले स्किप झाले, तरी 8-9 दिवस जरी तुमचे स्किप झाले, तरी तुम्हाला आरामशीर 21 सारामृत म्हणजे 21 स्वामी चरित्र सारामृत तुमचे 21 होऊ शकतात. आता ही सेवा आपल्याला 19 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीमध्ये करायची आहे. तर ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. मग तुम्ही उद्या बुधवारी पण तुम्ही संकल्प सोडू शकतात किंवा तुम्ही उद्या सकाळी सुद्धा संकल्प सोडू शकतात. मग मंदिरात किंवा केंद्रात किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जाऊन जर हा संकल्प सोडता आला तर ठीक, नसेल तर तुम्ही घरीच तुमच्या स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर सुद्धा तुम्ही संकल्प सोडू शकतात. आता ज्यावेळेस तुम्ही केंद्रात, मठात किंवा एखाद्या मंदिरात जाणार आहात, तेव्हा एक नारळ घ्यायचा आहे, नारळावरती एक फूल घ्यायचं आहे, तुम्हाला खडीसाखर घ्यायची आहे आणि यथाशक्ती तुम्हाला जे काही दक्षिणा द्यायची असेल तुम्ही ते दक्षिणा देऊ शकतात. हे सगळं नारळावरती घ्यायचं. ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाणार आहात त्यावेळेस तो नारळ हातात पकडायचा, महाराजांचं नामस्मरण मनात चालू ठेवायचं आणि म्हणायचं, श्री स्वामी समर्थ महाराज, मी प्रकट दिनानिमित्त 21 दिवसांची स्वामी चरित्र सारामृतची सेवा चालू करत आहे. आणि तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं, तुमची जी काही इच्छा असेल, संतती प्राप्तीसाठी असेल, सरकारी नोकरीसाठी असेल, किंवा तुमचं एखाद्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन व्हावं म्हणून असेल, किंवा जी पण तुमच्या मनामध्ये इच्छा असेल, वैवाहिक जीवनातील काही अडचणी असतील, ती तुम्ही इच्छा बोलायची. माझी अशी अशी इच्छा आहे आणि ही माझ्या मनातील इच्छा लवकर पूर्ण व्हावी असं म्हणून, आणि ही सेवा करताना काही अडथळे येऊ देऊ नका, ही सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी तुमच्या चरणी प्रार्थना म्हणायचा आणि तो नारळ महाराजांच्या पादुकावरती अर्पण करायचा. अर्पण केल्याच्या नंतर बघा, ज्यांना संकल्प नाही सोडायचा, फक्त म्हणायचं असेल की महाराज तुम्ही मला खूप काही दिलं आहे, आणि आपण असंही सुद्धा केलं पाहिजे, काही वेळा तुम्ही खूप काही दिलं आहे म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी सुद्धा आपण सेवा आपल्याला करायची असते आणि आपण करावी, असं माझं सुद्धा म्हणणं आहे. प्रत्येक वेळेस आपण मागितलंच पाहिजे असं नाही, आणि आपण न मागता सुद्धा स्वामी आपल्याला खूप काही देतात. बघा, आपल्याला मागायची पण गरज नसते. प्रत्येक भक्ताच्या मनातलं स्वामी ओळखतात. माझ्या भक्ताला काय अडचण आहे हे ते नेहमी शोधत असतात. कुठलाही असं, आता तुम्ही असाल, कुणीही असू द्या, तुमच्या मनातलं काय दुःख आहे, काय अडचणी आहेत हे त्यांना माहीत असतं आणि ते बरोबर तुम्हाला देतात. त्यामुळं त्यांच्या आपण ऋणी आहोत ह्या हेतून आपण सेवा करूया. बघा, ज्यांची म्हणजे इच्छा संकल्प सोडून पण तुम्ही करू शकता तुमच्या काही कामासाठी, आणि अशी पण तुम्ही करू शकतात. आता ही सेवा, आता आपल्याला गुरुवारी सकाळी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना जर तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या, आणि मूर्ती असेल तर मूर्ती तुम्ही स्वच्छ दह्या, दुधाने किंवा पंचामृताने तुम्ही त्याचा अभिषेक करू शकता. आता अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शिष्य स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे. गणपती अथर्व शिष्य स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला 1 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे. श्री सुक्तम झाल्याच्या नंतर तुम्हाला 1 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे. 1 वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे. हे झाल्याच्या नंतर स्वामींना व्यवस्थित स्वच्छ कापडाने पुसून घेऊन त्यांना व्यवस्थित
आसनावरती ठेवायचा आहे. आता बघा, ज्यांच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती आहे, ऑलरेडी त्यांनी देवघरासमोरच पाट मांडला आणि तिथं फक्त पोथी ठेवली तरी चालेल, वेगळी पूजा मांडायची गरज नाही. कारण आपल्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो असतो, दत्त महाराजांचा फोटो असतो. तुम्ही मूर्ती आहे ह्या जागेवर ठेवली आणि फक्त तुम्ही जी पूजा मांडली आहे ना, त्याच्यासमोर फक्त तुम्हाला पाट ठेवायचा आहे. पाटावरती एक वस्त्र अंथरायचं आहे आणि त्या वस्त्रावरती तुम्हाला पोथी ठेवायची आहे. असं काही नाही की तुम्हाला वेगळी पूजा वगैरे मांडावी लागणार आहे. आता महाराजांना ज्यावेळेस आपण त्यांच्या आसनावरती ठेवतो त्यावेळेस त्यांना षोडशोपचार त्यांची पूजा करायची आहे. तुम्हाला नैवेद्याला तुमच्याकडे पेढे असतील किंवा काही फळ असेल किंवा बेसन लाडू असतील, तुम्ही काही ठेवू शकता. हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला घरी सुद्धा परत संकल्प सोडायचा आहे. आता संकल्प कसा सोडायचा आहे हे सर्वांना माहिती असेलच, पण संकल्प सोडताना सुद्धा तुम्ही तुमचं गोत्र आणि नाव सांगायचं आहे. हे सांगितल्याच्या नंतर तुम्ही हे 21 दिवसांची सेवा कशासाठी करत आहात, तुमच्या मनातील इच्छा सांगायची आणि स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी, ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या, काही अडचण येऊ देऊ नका, हीच तुमच्याशी प्रार्थना आहे असं म्हणायचं आहे. आणि हे झाल्याच्या नंतर आता बघा, ज्या वेळेस तुम्हाला देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला सकाळी वाचणं झालं ठीक, नसेल तर तुम्ही संध्याकाळी पण वाचू शकता. पण असं बरेच जण असं करतात की सुरुवातीला जर सकाळी पोथी वाचली तर 21 पारायण पण सकाळीच करतात. पण महाराज असं सांगत नाहीत. तुमची मनातून तुम्हाला बघा, प्रत्येकाच्या मागे काम असतं, कुणी जॉब करतात, कुणी बऱ्याचशा गोष्टी, कुणाचे स्वतःचे बिझनेस आहेत. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करा. एखाद्या दिवशी सकाळी केलं, तुम्हाला नाही जमलं एखाद्या वेळेस तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. असं नाही की एकाच वेळेला केलं पाहिजे. पण बरेचसे जण नियम पाळून करतात की जर पहिल्या दिवशी सकाळी केलं तर 21 पाठ पण सकाळीच करतात ब्रह्ममुहूर्तावर आणि संध्याकाळी केलं तर संध्याकाळीच करतात. तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा. महाराज कधीही नियम अटी लागू करत नाहीत. त्यामुळे तुमच्या फक्त सेवेला महत्व आहे. मग तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. आता ही सेवा कंप्लीट 21 दिवसाची आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये काही सूतक विटाळ अडचणी आल्या, आता समजा तुमचे त्यातले 5-6 दिवस गेले, परत तुम्हाला काही सूतक विटाळ अडचणी आल्या, तर तुम्ही ही सेवा स्किप न करता प्रकट दिनाच्या तुम्ही नंतर सुद्धा करू शकतात. कारण तुम्ही संकल्प सोडलेला आहे 21 पाठ करायचे. मग तुम्ही जरी तुम्हाला एखाद्या वेळेस जरी जमलं नाही तरी तुम्ही प्रकट दिन झाल्यावर सुद्धा करू शकतात. पण तुम्ही कमीत कमी सकाळी संध्याकाळी असं करत करत प्रकट दिनापर्यंत ही सेवा पूर्ण करायची आहे. कारण बघा, एवढा संकल्प सोडलेला असतो, त्या निमित्तानं आपल्याकडून सेवा घडते आणि मग प्रकट दिन हा महाराजांचा खूप मोठा महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. त्यामुळं आपले जरी एखाद्या वेळेस पाठ राहिला तरी आपण संध्याकाळी पूर्ण करायचं किंवा एका दिवसामध्ये तुम्ही 2 सुद्धा करू शकतात. आता हे झाल्याच्या नंतर नियम काय पाळायचे आहेत, तर नियम बघा, बाकीचा कुठला नियम नाहीये. फक्त घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही. जरी तुम्ही आता 21 दिवसाची सेवा आहे त्यामुळे घरामध्ये मांसाहार टाळायचा आहे. मांसाहार, मद्यपान सगळ्याच गोष्टी टाळायच्या आहेत. बाकी कुठलेही नियम पाळायची गरज नाही. घरामध्ये भांडण, क्लेश, द्रोह या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत. आणि जे पारायण करणार आहेत, आता बऱ्याच जणांच्या घरात जे पारायण करतात ते करतात, पण बाकीचे सदस्य त्यांच्या घरातले खाणारे असतात. मग आता त्यांनी काय करायचं? तर मला तरी असं वाटतं की बघा, हे 21 दिवस तुम्ही पारायण करणार आहेत ना, तर खूप छान असं एकदम सात्विक पद्धतीनेच करा. कारण कसं होतं माहितीये का, आपण एवढी सेवा करतो आणि मग ते घरात वगैरे नॉनव्हेज वगैरे केल्यानं घरात अशुद्धता तर वाढतेच ना. बघा, असं स्वामी म्हणत नाहीत तुम्ही खाऊ नका, तो प्रत्येकाचा भाग झाला बरं का, कोणाला राग येईल असं सांगत नाही. पण मला असं वाटतं की आपण एवढी सेवा करतो मनातून, तर तुम्ही 21 दिवस मांसाहार पाळला तर काय होणार आहे? 21 दिवस पाळा, पण ज्या घरात पाळला जात नाही हा नियम, तर त्या घरात ज्यांनी पारायण करणार आहेत त्यांनी 21 दिवस मांसाहार पाळा आणि फक्त ज्या दिवशी मांसाहार झाला आहे घरात त्या दिवशी देवापाशी शिवत होऊ देऊ नका. तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तात करून घ्या किंवा मग दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून तुम्ही ते पारायण करू शकतात. पण सहसा तरी घरामध्ये हे गोष्ट होऊ नये असं टाळा. हे झाल्याच्या नंतर घरामध्ये आता मांसाहारचं झालं, पण दुसरा नियम, बाहेरचं अन्न वर्ज्य करायचं आहे. जे बघा, आता तुम्ही बाहेर कुठं गेलात
तर परान्न वर्ज्य करायचं आहे. काय होतं माहिती आहे का, आपण एवढी सेवा करतो आणि ह्या सेवा करत असताना आपल्याला बाहेर परान्न वर्ज्य करायला सांगितलेलं असतं. मग तुम्ही बाहेर कुठेही गेलात तरी तुम्ही स्वतः टिफिन घेऊन जाऊ शकता किंवा तुमचं स्वतःची पाणी बॉटल वगैरे घेऊन जाऊ शकता. आता पाणी बॉटल किंवा बाहेरून पाणी बॉटल विकत जरी घेतली तरी काही अडचण नाही, पण बहुतेक परान्न टाळा. आता आपल्या घरातल्या आईनी असेल, सासूबाईंनी असेल, बहिणीनं असेल, आपल्या घरातल्या व्यक्तींनी केलेलं चालेल, म्हणजे आपल्या एकत्र फॅमिलीमध्ये, पण परान्न वर्ज्य करायचं आहे या 21 दिवसामध्ये. बाकी तुम्ही नोकरीला वगैरे जरी परगावी जाणार असाल तरी याची काही एवढे नियम नाहीत. म्हणजे जसं की गुरुचरित्र पारायणाचे नियम असतात तसे नाहीत, फक्त मांसाहार टाळायचा आहे. या परत नंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. ज्यांना आता त्याविषयी बोलायला गेलं तर तुम्ही तुमच्या सोयीच्छेने तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात. कारण कसं आहे की असं काही नाही की पाळलेच गेले पाहिजे, पण तुम्ही नाही पाळलं तरी चालेल, कारण सुशुरभूत होऊन दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पारायण तुम्ही पूर्ण करू शकतात. परान्न वर्ज्य आहे, परत नंतर मांसाहार वर्ज्य आहे. हे 2 नियम कडकडीत पाळायचेच आहेत. बाकी सेवा तुम्ही 21 दिवस कंप्लीट करायची आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही सेवा सुरू केली त्या दिवशी तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वामी स्तवन वाचायचं आहे. परत स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत वाचून झाल्याच्या नंतर तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र आणि 11 माळी स्वामी समर्थ जप, हे सगळं तुम्हाला एका बैठकीतच करायचं आहे. आता बघा, 21 दिवसांची स्वामी चरित्र सारामृतची सेवा आपण जेव्हा करत असतो तेव्हा ती एका बैठकीतच केली पाहिजे. जर एखाद्या वेळेस तुमचं लहान बाळ वगैरे असेल, तुम्हाला उठावंच लागलं असेल, तर त्याबद्दल काही नाही, महाराजांना म्हणायचं क्षमा असावी, तुम्ही करू शकतात. पण सहसा तरी हे पारायण एका बैठकीतच केलं जातं. आणि तुम्हाला आता ही सेवा पहिल्या दिवशी मी जी सांगितली आहे तीच सेवा तुम्हाला 21 दिवस पूर्ण करायची आहे. म्हणजे ज्या वेळेस पण तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचणार आहात त्याआधी स्वामी स्तवन वाचायचं आहे. त्याआधी तुम्हाला ओम गण गणपते नमः मग 11 वेळा करा किंवा 21 वेळा जप करा. हे झाल्याच्या नंतर स्वामी स्तवन झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतचे 1 ते 21 अध्याय आणि मग परत तारक मंत्र 11 वेळा आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. तर बघा, जरी तुमचा एखादा दुसरा दिवस स्किप झाला तरी तुम्ही एखाद्या दिवशी सेवा डबल करू शकतात, किंवा काही अडचणी आल्या तरी तुम्ही ह्या 19 फेब्रुवारी ते 20 मार्च यामध्ये तुमच्या 21 स्वामी चरित्र सारामृतची सेवा आरामात पार पडते. काही काळजी करण्याचं कारण नाही. तर बघा, व्हिडिओ खूप मोठा होतोय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आणखीन काही जर तुम्हाला वाटलं तर कमेंटमध्ये विचारत जावा, मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणखीन आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आणि तुम्ही पाहत राहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा काही सांगताना चूक झाली असल्यास त्याबद्दल माफी असावी. श्री स्वामी समर्थ.